दिवस 5वा कंटिन्युटी कायम, डोक्याला शांतता आणि मनाला सुकून. या 4 ते 5 गोष्टी मित्रांनो तुमच्या आयुष्यात आता गेल्या 4-5 दिवसापासून चालू असेल का? कारण रेग्युलर कुठेतरी आपण अभ्यास करतो अशी फिलिंग तुमच्या मनाला येते. कशामुळे? ते पण आपण डेली टार्गेट करतोय त्याच्यामुळे. ठीक आहे मित्रांनो, तर तसेच आपल्या टार्गेटचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील तुमचे टार्गेट मधील संख्या पद्धती या चॅप्टर मधील काही तुरळक प्रश्न जे की तुम्हाला कठीण जाऊ शकतात किंवा त्या प्रश्नांना आपण बेसिक पद्धतीने न सोडवता काहीतरी विशिष्ट पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो अशी पद्धत मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. तर मित्रांनो, कोणताही विलंब न करता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर पहिला प्रश्न आहे आपला त्रिकोणी संख्यांशी संबंधित. बरोबर, आज म्हणलं किती काही झालं तरी पोलीस भरतीच्या पोरांना संख्या पद्धती चॅप्टर सुरू झालं आणि त्या चॅप्टर मधील तुमच्या जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या आल्या म्हणजे कुठेतरी थोडाफार थंडा होईना तुमचा घाम फुटायला सुरुवात होते. बरोबर, मग नेमकं त्रिकोणी संख्या सर आहे काय, त्याची काय यूज होतं, त्याच्यानंतर त्याला समजून कसं घ्यायचं, त्याच्यावर प्रश्न येतात तसे आम्हाला सांगा. ठीक आहे, मास्तर उभा आहे ना, त्याच्यासाठी उभा आहे. तर त्रिकोणी संख्या काय असते, त्याला कसं सोडवायचं आणि किती टाइप त्याच्यावर येतात ते आपल्याला आधी बघायचं. तर मित्रांनो, त्रिकोणी संख्या पहिली गोष्ट तर काय, त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता त्याला नाव त्रिकोणी का बरं दिलं असेल? बरं, त्रिकोणी नाव का दिलं असेल किंवा त्याला आपण म्हणतो ट्रायंगुलर नंबर्स. काय? ट्रायंगुलर नंबर्स. बरोबर, मग ट्रायंगुलर किंवा त्रिकोणी संख्या त्याला असं म्हणतात कारण त्या संख्यांना जर आपण एकूण येणाऱ्या संख्या, जसं की समजा 3 आहे, 3 चे जर आपण 3 गोळे केले, 1 2 3, बरोबर, या 3 गोळ्यांना तुम्ही त्रिकोणी फॉर्मॅट मध्ये ठेवू शकता. काय? या 3 संख्यांना तुम्ही त्रिकोणी फॉर्मॅट मध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर 4 घेतले पहा, 1 2 3 4. या 4 ला तुम्ही कोणत्याही हालतमध्ये त्रिकोणी फॉर्मॅट मध्ये ठेवू शकता. बरं, जसं की या त्याप्रमाणे आता हे 3 आपल्याकडे होते, 3 ला कसं ठेवलं आपण, 1 2 आणि 3. पण मला सांगा आता 4 आले आपल्याकडे, 4 आहे. आता 4, 1 2 3 4, किती आहे? 4. या 4 ला आपण अशा त्रिकोणाच्या फॉर्मॅट मध्ये ठेवू शकतो का? मला फक्त एवढं सांगा. जर ठेवू शकत असेल तर दाखवा करून. मग पहिले म्हणा सर 3 ठेवले खाली, 3 ठेवले तर वरती किती पाहिजे? मग 2. 2 ठेवले तर वरती किती पाहिजे? मग 1. किती झाले पाहिजे ते? 5. 4 वर आपलं काम होतंय का? नाही. म्हणजे 4 ही तुमची त्रिकोणी संख्या आहे का? मग नाही. 4 आपली त्रिकोणी संख्या आहे का? मग नाही. समजलं? त्यानंतर समजा 6 घेतले, 1 2 3 4 5 6. काय घेतलं आपण? 6. मग 6 होता का ते चेक करा बरं. 3 घेतले, 3 च्या वरती किती ठेवतोय मग आपण? 2 घेतले, 2 च्या वरती 1. किती झाले मग? एकूण 6. मग 6 ही त्रिकोणी संख्या आहे का? सर त्रिकोणी संख्या आहे. काय? 6 ही आपली त्रिकोणी संख्या आहे. 5 ही आपली त्रिकोणी संख्या का? पहा रे, 1 2 3 4 5. किती झाले हे? 5. आणि करा बरं 5 वरून त्रिकोण तयार. 5 टिंबांवरून त्रिकोण तयार होईल का? समजा खाली 3 टिंब घेतले, 1 2, वरती किती लागतोय? 3. एकूण किती टिंब तयार होत आहे मग आपले? हे 6. किती टिंब तयार होत आहे? 6. म्हणून 3 नंतर ना 4 तुमची त्रिकोणी संख्या आहे ना 5 तुमची त्रिकोणी संख्या. डायरेक्ट किती? मग 6. किती मग त्रिकोणी संख्या? 6. मग तिला त्रिकोणी संख्याच का म्हणता? कारण जेवढे नंबर घेतला त्यांच्यावरून आपण काय करू शकतो? एक प्रकारचा त्रिकोण तयार करू शकतो. काय तयार करू शकतो? त्रिकोण. समजा मी घेतले 7. 7 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही मला काही माहिती का? नाही. फक्त मी चेक करतोय. मग बिंदू घेतले 1 2 3 4 5 6 आणि 7. किती घेतले? 7. तुम्ही म्हणाल सर करा आता सुरुवात. मग केली सुरुवात. घेतले खाली 3, 3च्या वरती ठेवले 2, 2च्या वरती किती लागतं? फक्त 1. पण 1 तर आपला उरतोच आहे, 1 तर बिंदू आपला उरतोच आहे. म्हणून 7. 7 ही आपली त्रिकोणी संख्या आहे का? नाही. या प्रकारची त्रिकोणी संख्याची डेफिनेशन तुम्हाला कोणीही समजून सांगणार नाही. मग 7 ही आपली त्रिकोणी संख्या आहे का? तर नाही. मग त्रिकोणी संख्या सर, मग आता आम्हाला त्रिकोणी संख्या भेटली तर नेमकं मग त्याचं असंच काढत बसायचं का? बरोबर आहे ना सर. मग आम्हाला त्रिकोणी संख्या भेटली मग त्याचे एकूण टिंब किंवा एकूण संख्या किंवा त्याचा पाया आम्ही असाच शोधत राहायचा का? तर नाही. त्यासाठी तुमचा मास्तर उभा आहे, तुम्हाला सांगेल की त्रिकोणी संख्येचा पाया काय असतो आणि त्रिकोणी संख्या काय असते. ठीक आहे. मग ही समजा आपले 3 आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. बरोबर, कारण इथे 1 बिंदू 2 3, समजा हे
5 संख्यांचं 5 बिंदूंची आपण 3ची पण बनते 3ची पण कशी त्रिकोणी संख्या बनते 1 2 आणि हे 3 बिंदू किती बिंदू झाले हे 3 बिंदू बरोबर पण मग ही त्रिकोणी संख्या काढायची कशी त्रिकोणी संख्या आपण काढायची कशी त्रिकोणी संख्या कशी काढायची मग 2 क्रमवार संख्या घ्यायच्या समजा मी 1 घेतला 1 जर माझा पाया असला पाया म्हणजे काय जिथून आपण घर बांधणी सुरुवात करतो कुठून जिथून आपण बांधणी सुरुवात करतो तो जर आपण पाया घेतला समजा तर त्या पायाला गुण्याला काय करायचं त्याच्या पुढील संख्या काय करायची त्याच्या पुढील संख्या किती येते मग 2 आणि 2 भागेला कायम किती करायची 2 कायम भागेला किती करायचे 2 2 भागेला 2 किती उत्तर आलं आपलं 1 किती उत्तर आलं आपलं 1 त्याच्यानंतर सर सर पाया मी 2 घेतो मग पाया जर तुम्ही 2 घेतला तर गुणेला किती कराल 3 गुणेला किती कराल त्याच्या पुढील संख्या 3 आणि भागेला किती कराल मग 2 भागेला किती कराल मग 2 हे 2 2 झाले कॅन्सल आणि उत्तर आलं आपलं 3 म्हणजे 3 काय आपली त्रिकोणी संख्या आहे सर मी पाया 3 घेतो मग तू घे पाया 3 मग पाया 3 घेतला त्याच्या पुढचा अंक लिहिला काय आला मग तो 4 आला आणि भागेला किती केला त्याला मग 2 केला 3च्या पुढचा किती आला 4 आला आणि त्याला भागेला किती केला मग 2 केला मग आपली त्रिकोणी संख्या किती आली ते आपण बघू आता मग बे 1 बे बे दुने 4 आणि 3 दुने 6 किती आली मग त्रिकोणी संख्या आपली 6 पहा जसं की पहिल्यांदा मी तुम्हाला शोधायला सांगितलं तसं याच्यात शोधायचं काम करते का नाही आपोआप तुम्ही पाया घ्या त्रिकोणी संख्या ज्याची ती त्याची निघून जाईल ठीक आहे मग त्यानंतर सर मी पाया घेतला 6 पाया घेतला 6 मग गुणेला काय करा तुम्ही 7 त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या तुम्ही पाया त्याच्या गुणेला करा भागीला किती कराल मग 2 मग काय बे 1 बे बे त्रिक 6 आणि 7 त्रिक 21 मग त्रिकोणी संख्या काय आली तुमची 21 त्रिकोणी संख्या किती आली आपली 21 मग आता आपण आताच्या आता पाहू की 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत मग पहा 1 गुणेला 2 भागेला 2 किती आली 1 2 गुणेला 3 भागेला 2 2 2 कॅन्सल किती आले 3 3 गुणेला 4 भागेला 2 बे 1 बे बे दुने 4 3 दुने 6 4 गुणेला 5 भागेला 2 बे 1 बे बे दुने 4 5 दुने 10 किती आले 10 6 गुणेला 5 घेते सॉरी 5 गुणेला 6 भागेला 2 बे 1 बे बे त्रिक 6 5 त्रिक 15 त्यानंतर 6 गुणेला 7 भागेला 2 बे 1 बे बे त्रिक 6 7 त्रिक 21 7 गुणेला 8 भागेला 2 हे मी एवढ्या करतो काय कारण याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढायची कशी तुम्ही जीवनात विसरणार नाहीये ठीक आहे मग बे 1 बे बे चुक 8 7 चोक 28 ठीक आहे त्याच्यानंतर 8 गुणेला 9 भागेला 2 बे 1 बे बे चुक 8 9 चुक 36 किती झाले हे 36 ठीक आहे त्यानंतर 9 गुणेला 10 भागेला 2 बे 1 बे बे पंचे 10 9 5 45 किती आले 9 5 45 10 गुणेला 11 भागेला 2 बे 1 बे बे पंचे 10 11 5 55 किती आले 11 5 55 11 गुणेला 12 11 गुणेला 12 भागेला 2 बे 1 बे बे सक 12 11 सक 66 किती झाले 11 सक 66 12 गुणिले 13 भागेले 2 बे 1 बे बे सक 12 13 सक 78 13 5 65 13 सक 78 त्याच्यानंतर 14 गुणेला 13 गुणेला 14 नंतर पाया काय घेतला आपण मग 13 गुणेला 14 13 गुणेला 14 भागेला 2 बे 1 बे बे 7 14 13 7 91 आणि त्यानंतर घ्या बरं मग 14 गुणेला 15 भागेला 2 बे 1 बे बे 7 14 15 7 500 म्हणजे 100 च्या आत येईल का आपल्या मग नाही मग 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 ही 13 एकूण किती तुमच्या त्रिकोणी संख्या आहे मग 100 पर्यंत 13 मित्रांनो याचा एक तर स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर याला तुम्ही लिहून घ्या आणि त्रिकोणी संख्या काढायच्या कशा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे आता समजलं असेल आणि जी आपण संख्या सुरुवातीला घेतो तिला आपण काय होतो तिचा पाया जसं की मी काय केलं इथं सुरुवातीला
समजा 3 केलं, 3 मला जर पाया घ्यायचा तर पाया जर 3 घेतला तर पुढची संख्या काय येईल मग याच्या 4 गुणेला 4 भागेला 2 बरोबर जे उत्तर येईल मग ते काय असेल त्याचा त्रिकोणी संख्या. मग या ठिकाणी आपल्याला पाया किती घ्यायचा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाया घ्यायचा आहे 21. मग 21 गुणेला 22 भागेला 2 किती येईल मग बे 1 बे 11 दुने 22 आणि 21 गुणेला 11 11 काय 21 गुणेला 11 याचं उत्तर तोंडी आलं पाहिजे. मग 21 10 210 21 10 210 आणि 21 1 21 1 2 आणि 1 3 आणि हे 231 किती आली मग 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या तुमची 231 किती आली 231. जवळपास 4 प्रकारचे प्रश्न या त्रिकोणी संख्यांवर तुम्हाला विचारले जातील आणि जर टाइम भेटला असता मी उद्या परवा तुम्हाला पूर्ण त्रिकोणी संख्यांवर एक व्हिडिओ बनवून देईल. पण पहिला जो टाइप आहे जो बेसिक आहे जो कोणालाच कळत नाही तो तुम्हाला इथं आज समजला असेल. चांगला बेसिक पासून याची मी गॅरंटी देतो. पुढचा प्रश्न 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. काय सांगितलंय 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. केव्हाही लक्षात ठेवा लहानात लहान म्हणलं म्हणजे एकावर शून्य देऊन द्यायचे. 5 अंकी म्हणल्यावर एकावर किती शून्य येतील 4 आणि लहानात लहान 3 अंकी म्हणल्यावर एकावर शून्य येतील तुमचे 2. किती अंक झाले 1 2 3 4 5 1 2 3. पण मोठ्यात मोठी म्हणलं काय मोठ्यात मोठी म्हणलं तर काय करसाने जेवढे अंक सांगितले तेवढे काय ठेवून द्यायची 9. जसं की 9999 99,999 हे काय आलं आपलं मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि 10,000 ही काय आली आपली लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या काय आपली 999 आणि लहानात लहान 3 अंकी संख्या येईल आपली 100. या ठिकाणी काय कराल मग 0 0 कॅन्सल उत्तर आलं आपलं 100. उत्तर काय आलं आपलं 100. यांना 999 ने भाग जाईल पण काय करता गरीबी गरीब भाग देऊन द्या 9 1 9 9 1 9 आणि 9 1 9 9 1 9 9 1 9 9 1 9 आणि 9 1 9 आणि 9 1 9. त्यानंतर याला सोडवत बसा मग आता 1111 1111 भागेला 111 याचं उत्तर कमेंट मध्ये टाकायचं. बघू किती लोकांना भागाकार येतो. काय 11,111 भागेला 111 याचं उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये टाकायचंय. वाटलंच तर याच्या संदर्भात सेम असा व्हिडिओ नाही याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे हा त्याच्यापेक्षा थोडे टफ लेवलचा प्रश्न धरून चला तुम्ही त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे एकदा चॅनलवर बघून घ्या. त्यानंतर मग याचं उत्तर किती आलं आपलं 100. किती आलं मग ऑप्शन क्रमांक 3. लहानात लहान आले तरी सांगितलं आणि मोठ्यात मोठे आले तर किती घ्यायचे मग लहानात लहान आले तर 1 शून्य ठेवायचं आणि त्याच्या पुढे बाकीचे उरलेले शून्य ठेवायचे आणि मोठ्यात मोठे आली तर जेवढे अंक सांगितलेले तेवढे 9 त्याच्यामध्ये लिहून द्यायचे. पुढचा प्रश्न पाहू. 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. काय 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. जे आपल्याला समजतंय त्यांना आपण हायलाइट करून ठेवायचं. काय करतो प्रश्न वाचताना आपल्याला वाटतं की हा आपल्याला डाटा भेटतो ज्याने आपण उत्तर काढू शकतो त्याला ऑलरेडी काय करून टाकायचं हायलाइट. अंकांची काय ती बेरीज किती आहे 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केली. अदलाबदल म्हणजे काय समजा 12 जर लिहिले 12ला कसं लिहिले 21 म्हणजे मागे पुढे करून लिहिले आणि येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा कशी मग लहान. येणारी संख्या कशी आहे मूळ संख्येपेक्षा लहान आहे. तर मूळ संख्या काही ते मूळ संख्या आणि संयुक्त संख्या प्रकारातली नाहीये. मूळ संख्या म्हणजे कोणती ती जी संख्या होती जिच्या अंकांची बेरीज 11 आहे तीच संख्या म्हणजे कोणती ते मूळ संख्या. अशी मूळ संख्या नका म्हणू ज्याच्या विभाज्य फक्त 2 आहे संख्या कोणती. म्हणजे या ठिकाणी पोरं एकदम मोठं डोकं लावतात सर 10x अधिक y बरोबर मग येतात त्याची बेरीज 11 किंवा काय लावता अजून x अधिक y बरोबर 11. काहीच गरज नाही हे रिकामे धंदे करायचे. आपल्याला फक्त पेपर पास करायचा आहे टीचर बनायचं नाहीये. याचं उत्तर ऑप्शन वरून तुमचं 100% निघतं. फक्त पाहायचं की सर 9 आणि 2 किती होत आहे 11 उत्तर येऊ शकतं. 7 आणि 6 किती होत आहे 13 उत्तर येऊ शकत नाही. 4 आणि 4 किती होत आहे 8 उत्तर येऊ शकत नाही. 7 आणि 7 14 होत आहे उत्तर येऊ शकत नाही.
का नाही शकत? कारण अंकांची बेरीज तुम्हाला किती सांगितलेली? 11. अंकांची बेरीज किती सांगितलेली तुम्हाला? 11. म्हणून या अंकांच्या बेरीजेचं उत्तर तुमचं येऊ शकतं का? कोणत्याच रोगावर उत्तर येणार नाही. कारण काय? ऑप्शन वरून 10 सेकंदात गेम वाजवायचा असा प्रश्नाचा. गेम वाजवला नाही तर प्रश्न तुमचा गेम वाजवून देईन, एवढं लक्षात ठेवा. काय फक्त अंकांची बेरीज? ठीक आहे. अजून जरी समजा 7 आणि 4 का वेगळा अंक असता, या ठिकाणी जर त्यांची बेरीज 11 झाली असती तरी आपण काय केलं असतं? मग अंक बदलले असते. मग 2 आणि 9 मग 29 हे मूळ संख्येपेक्षा कसे येत आहे? लहान. म्हणून उत्तर 100% आपलं किती आहे? 92. माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न पाहू. अशा प्रश्नांवर टाइमपास करायचा नाही, डायरेक्टली ऑप्शन वरून त्याचं काम करत राहायचं. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार. काय? 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? काय? तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? याचं डायरेक्टली मी जर म्हणलं की यासारखा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर 10 सेकंदात काढा तर काय म्हणणार? ठीक आहे. व्हिडिओ 10 लोकांना शेअर करून टाकायचा. जर 10 सेकंदात उत्तर आलं कोणताही प्रश्न असो, फक्त काय पाहिजे? 2 संख्यांचा क्रमवार गुणाकार किती आला पाहिजे? 552. आणि ट्रिक म्हणून नाही सांगणार तर त्याचं ऑब्झर्वेशन करून देईन, त्याला समजावून देईन, त्याच्यानंतर ते ट्रिक मी तशी का आणली ते तुम्हाला सांगेन, तेव्हाच माझ्यावर भरोसा ठेवा. अन्यथा मी सांगेल की याच्यापेक्षा लहान वर्गमूळ घ्यायचं आणि त्याला सोडवायचा. कोणत्याच प्रकारचा रट्टा मारू नये. मित्रांनो काय माहितीये तुम्हाला, बरेचसे लोक असे भ्रमात ठेवतात. काय सांगतील? हे असं आहे, फक्त या ठिकाणी असं करायचं. तुम्हाला ते एवढे मॅच्युअर झाले की काय करायचं हे समजतं. जेव्हा मी शिकवतोय तुम्हाला पूर्ण समजतंय, पण हे आलं कसं आहे नंतर जर तुम्हाला दिलं मित्रांनो तर नाही उमजणार. म्हणून भोळे बनून राहू नका. जेवढे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पुरं भोळे असतात तेवढे भोळे कोणीच नसतं. विचारांना फक्त असं वाटतं इथं मला समजतंय, अरे पण दादा तुझा खेळ केला जातोय, ट्रिक्सच्या बोर्षावर कधीच गणित शिकू नको. जेवढं बेसिक पासून शिकशील तेवढं तू गणितामध्ये पुढे जाशील, एवढं लक्षात ठेव. शॉर्टकट वापरू नका. अजून तरी प्रॅक्टिसच करतो आपण. शॉर्टकटची गरज तुम्हाला तेव्हाच पडणार आहे जेव्हा तुम्ही पेपरात जाणार आहे, आणि शॉर्टकट तुम्हाला तेव्हाच जमणार आहे जेव्हा तुम्हाला त्याचं बेसिक पासून लॉंग आन्सर माहिती. मग याची शॉर्टकट डायरेक्ट जर म्हणलं की याचं 23 गुणेला 24 जर केलं तर उत्तर येतंय, मग ते कसं काय येतंय काय नाही येतंय ते आपण पाहू. ठीक आहे. फक्त काही नाही, साधा गुणाकाराचा एक फॉर्म्युला आहे, गुणाकाराचं बेसिक आहे, त्याच्यानुसार याचं उत्तर येतंय. समजा मी जर म्हणलं त्या 2 संख्या आहे, तुमची एक संख्या x आणि दुसरी संख्या काय येईल? मग क्रमवार संख्या म्हणल्यावर दुसरी काय येईल? मग x अधिक 1. काय येईल तुमची दुसरी? मग x अधिक 1 बरोबर काय येणार तुमचे? 552. काय येणार आहे आपले? हे 552. आणि याला जर गुणाकार केला तर काय येणार आहे? मग x चा वर्ग अधिक x. काय येणार आहे? x चा वर्ग अधिक x बरोबर किती येणार आहे आपले? 552. म्हणजे कुठेतरी एखाद्या कोणत्या तरी संख्येमध्ये तीच संख्या मिळवल्यानंतर आपल्याला ही संख्या भेटते. कशामध्ये? एखादी कोणती तरी संख्या आहे, त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवली तर आपल्याला काय भेटतं? ही संख्या भेटते. म्हणजे काय? 552 भेटत आहे. आपण त्यांना फक्त वेगळं करून लिहिलं. समजा मला प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. समजा 11 गुणेला 12 केले. 11 गुणेला 12चं उत्तर किती आहे तुमचं? 12 हो 20 आणि 12 1 12 म्हणजे किती येतं? 132. हे प्रॅक्टिकली समजा. ठीक आहे. तुम्हाला फक्त म्हणलं की 2 संख्यांचा गुणाकार 132 आहे, तर त्यापैकी मोठी किंवा लहान संख्या शोधा. मग याला जर मी असं लिहिलं तर 11 गुणेला 11 अधिक 1. काही फरक पडतो का 12ला असं लिहिलं तर? नाही. 11 गुणेला 11 121 अधिक 11 121 अधिक 11. तसंच आलं की नाही बरं? आणि यांची बेरीज किती आली? मग 132. किती आली? 132. या 2 संख्यांमध्ये काय येतं? एक वर्ग संख्या येते. एक काय ते? वर्ग संख्या. आणि त्या वर्ग संख्येमध्ये तीच संख्या मिळवली तर आपल्याला काय भेटतं? 132. मग या ठिकाणी काय पाहायचं? जो गुणाकार येतो, मग जो गुणाकार येतो ना त्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या शोधा. काय शोधा? त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या शोधा. जसं की 132 आहे. 132 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या काय येईल? 132 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या येईल सर तुम्ही म्हणा 121 येते. किती येते? 121. बस 11 घ्या. 21 कशाचा वर्ग आहे? 11चा. आणि गुणिला त्या पुढची संख्या करा. किती झाले? 112. आणि 11 गुणिला 12 किती आले? तुमची 132. किती आले? 132. हे आले कसे? मी या फॉर्म्युला घेतलाच का? कारण यांचा गुणाकार जर केला मी त्यांच्या मेथडने वेगळ्या तर बस तिथे एक वर्ग संख्या येते, ते माझ्या लक्षात येतंय.
आणि तो मेन याच्यातून जर उडवला तर आपली वर्गसंख्या ज्याचं वर्गमूळ आहे ती आपली छोटी संख्या आहे, त्या छोट्या संख्येच्या पुढची संख्या घेतली काय बनते, मग आपलं पुढची मोठी संख्या आपल्याला भेटते. मग तसंच इथं बघा 552 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आपली, 552 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आपली 529. कोणती आहे, 529. मग पूर्ण वर्ग संख्या आहे 552 पेक्षा 529. फक्त काय करायचं माहितीये, तुमचा आता वर्ग संख्या पाठ बी नाही समजा, आता त्याचं पाठ 529 वर्ग संख्या आहे कशाची, 23 ची. तर 23 आहे तुमची लहान संख्या, डायरेक्टली काय 23 तुमची लहान संख्या, आणि नंतर येणारी संख्या किती 24, आणि यांचा गुणाकार केला तुम्हाला किती भेटतो, मग 552. यांचा गुणाकार तुम्हाला किती भेटतो, 552. आता समजलं असेल, काही नाही. आता नाही समजलं, मी जे सांगितलं बेसिक पासून जर नाही समजलं डायरेक्ट काय करायचं, दोन संख्येचा गुणाकार किती आहे 552. दोन संख्यांचा गुणाकार आहे 552. 552 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती, मग तुम्ही म्हणा सर 552 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 529. किती आहे 529. 529 कशाचा वर्ग आहे 23 चा. कशाचा वर्ग आहे 23 चा. आणि 23 गुणिले जर त्याच्या पुढची संख्या केली तुम्ही 24 तर तुम्हाला किती भेटणार आहे 552. किती भेटणार आहे 552. म्हणून डायरेक्टली शॉर्टकट वापरून ते याचं उत्तर काढायचं. आणि याचं बेसिक सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ज्या गोष्टीला बेसिक असतं त्याचाच फॉर्म्युला किंवा त्याची ट्रिक तुम्ही सुद्धा वापरायची, अन्यथा कोणतीही ट्रिक वापरू नका, कायम तुमच्या लक्षात राहणार नाही. जर दोन संख्यांच्या क्रमवार गुणाकार सांगितलं असतं काय करायचं, मग दिलेल्या गुणाकारापेक्षा काय वजा कमी पाहिजे, वर्ग संख्या कोणती कमी आहे, आणि जी वर्ग संख्या ज्याचा वर्ग असेल तेच तुमचं काय लहान संख्या असेल, आणि मोठी संख्या काय असेल मग त्याच्यापेक्षा 1 ने मोठी. होप करतो की तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर तसं मला कळवा, जेणेकरून मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजवून देईल. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत चला. आणि मित्रांनो चॅनलला शेअर करा. तुम्हाला जर नक्की माझ्यापासून काहीतरी फायदा होत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण आज सर्वांना योग्य गोष्ट मिळवण्याचा हक्क आहे, मला सुद्धा. ठीक आहे. 2, 3, 4, 5, 6 आणि 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती उरते 1. बाकी किती उरते 1. अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती, काय अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती ती आपल्याला विचारले की यापैकी अशी कोणती संख्या की जिला 2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले तर उत्तर किती बाकी किती उरते त्याची 1. जसे समजा 13 ला जर 4 ने भागलं तर बाकी किती उरते 4 त्रिक 12 बाकी उरते तुमची 1. तसंच यापैकी अशी कोणती संख्या मोठ्यात मोठी की जिला या सर्व संख्यांनी भागलं की बाकी किती उरते फक्त 1. आता बरेचसे पोरं इथं काय करतील किंवा बरेचसे सर लोक सुद्धा काय करतील, या ठिकाणी या 3 अंकांचा सर्वांकांचा काय घेतील लसावी. काय घेतील लसावी, आणि लसावी मध्ये काय घेतील अधिक 1. काय करतील अधिक 1. पण कालच मित्रांनो आपण काय शिकलोय विभाज्यतेच्या कसोट्या, आणि विभाज्यतेच्या कसोट्याच्या जोरावर हा प्रश्नाचं उत्तर 20 ते 30 सेकंदात कसं करायचं आपण ते बघू. आणि पूर्णपणे कन्सेप्च्युअल पद्धतीने कोणत्याही प्रकारची ट्रिक न वापरता फक्त डोकं वापरून. ठीक आहे. आता बाकी जर 1 उरते तर पूर्ण भाग झाला -1 करायला पाहिजे. -1 काय केला, कारण बाकी ऑलरेडी 1 उरते. या संख्येने याला पूर्ण भाग तेव्हाच जाईल जेव्हा आपण याच्यामधून काय करू 1 प्रत्येकामधून वजा करू. मग मी केला प्रत्येकामधून 1 वजा. याचं उत्तर आलं 989. याचं उत्तर आलं 960. याचं उत्तर आलं तुमचं 900, आणि याचं उत्तर आलं आपलं 980. किती आलं 980. हा 1 आपण वजा का केला, कारण त्या लोकांनी भागल्यावर बाकी किती उरत होती 1. पण माझं म्हणणं होतं यांनी भागल्यावर यांना पूर्ण भाग जाऊ द्या. काय यांना पूर्ण भाग जाऊ द्या. मग पूर्ण भाग जाऊ देण्यासाठी आपण काय केलं वजा 1 याच्यामध्ये करत गेलो. मग आता यांचं म्हणणं काय की 1 बाकी उरणारा पाहिजे का, आता नाही, आता डायरेक्ट या संख्यांनी पूर्ण भाग यांना जायला पाहिजे. मग सगळ्यात सोपी कसोटी आपल्यासाठी कोणाची आहे 9 ची. बस फक्त 9 ची कसोटी जर तुम्ही प्रत्येक उदाहरणामध्ये चेक केली तर उत्तर तुम्हाला 100% मिळणार याची गॅरंटी माझी. 9 ला 9 न भागलं गेलं, 9 ला 9 ला भागलं गेलं, 9 ने 18 भाग जातो का, तर नाही, उत्तर तुमचं हे नाही. 9 ने 9 ला भाग जातो, 9 ने 6 ला भाग जातो का, तर नाही, उत्तर ते पण नाही. 9 ने 18 ला भाग जातो, 9 ने 9 ला भाग गेला 18 ला भाग जातो का, नाही, म्हणून याला पण भाग जाणार आहे. 9 ने 9 ला भाग गेला 0 ला सुद्धा जातो, या 0 ला सुद्धा जातो. म्हणून उत्तर क्रमांक 3 हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर.
पेपरात मी डायरेक्टली काय केलं असतं माहितीये, वजा 1 सगळ्या नोंद केला असता आणि शेवटी मला 9 दिसले, डायरेक्टली टिक करून टाकला असतं. कारण मला माहितीये याला जर 9 ने भाग जातोय तर 100% या बाकीच्यांना जात नसेल, कारण उत्तर एकच असतं. 4 उत्तर असतात का आपले? नाही. या प्रकारे कोणत्याही प्रश्नामध्ये सर्वात शॉर्टकट पद्धत जर असेल तर ते कन्सेप्च्युअल पद्धत हवी आणि जी सर्वांच्या डोक्यात बसणारी हवी. ते तुम्हाला मित्रांनो समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघू. दोन संख्या 2 आणि 42 3 वेळा. काय आहे? एक संख्या, एक कोणती तरी संख्या आहे, त्या एक संख्येला आपण काय म्हणलं? मग एक्स. प्रश्न काय म्हणतो पहा, एक संख्या 2 आणि 42 3 वेळा यांची बेरीज किती आहे? 238 आहे. 42 2 आता 42 किती वेळा घ्यायची आपल्याला? 2 आणि पहिली संख्या 3 वेळा असे मिळवल्यास आपल्याला बेरजेचे उत्तर काय असेल? आधी आपल्याला पहिली कंडिशन, 2 कंडिशन याच्यामध्ये. आधी पहिली कंडिशन सॅटिस्फाय केल्यावर आपल्याला एक्सचं उत्तर भेटेल आणि एक्सचं उत्तर भेटलं की आपण दुसऱ्या कंडिशनचं उत्तर काढू. मग ती संख्या मी एक्स मानली आणि एक्स अधिक एक्स किती केलं? 2 वेळेस. आणि बेरीज मला सांगितलंय मी, गुणाकार म्हणजेच काय असतो? एखाद्या संख्येचं स्वतःमध्ये तीच संख्या जेवढ्या वेळेस मिळवली असते त्याच संख्येने त्याला काय जातं? गुणल्या जातं, किंवा त्याला तेवढ्या वेळेस मिळवणे म्हणजेच काय असतं? तुमचा एक प्रकारचा गुणाकार असतो. मग एक्स अधिक एक्स लिहिण्यापेक्षा काय करायचं? 2 गुणेला एक्स अधिक 42 स्वतःमध्ये किती वेळेस मिळवले? 3 वेळेस. म्हणून आपण कसं लिहितो? वेळा शब्दाला म्हणजे काय? गुणाकार होतो. तुम्हाला प्रकारे चांगल्या प्रकारे माहिती. 3 वेळा म्हणजे 42 गुणेला 3. काय येईल हे? 42 गुणेला 3. मग अधिक 42 गुणेला 3. यांची बेरीज किती आलेली आपली? 238. बेरीज किती आलेली? 238. यांचा गुणाकार आला तुमचा 2x अधिक 4 दुने 3 दुने 6. त्याच्यानंतर आजच्याला 1 नाही जाणार, बरोबर? 4 त्रिक 1202. 1212. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तर आलं आपलं 238. त्यानंतर काय होईल? 2x बरोबर 238 वजा 126. 238 वजा 126. 8 6 गेले 2, 3 2 गेला 1, 2 1 गेला 1. उत्तर किती आलं? 112. पण यांचीच वजाबाकी फक्त गेली आली आपली 112. बरोबर काय उरले? 2x. हा 2 इकडे आला तुमचा भागेला. उत्तर किती उरलं आपलं? मग x बरोबर आले आपले 56. एक्स बरोबर किती आले आपले? मग 56. आणि दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलंय मग? आणि 42 2 42 2 म्हणजेच काय? 42 गुणेला 2 म्हणजेच किती झाले? हे 84 अधिक ती संख्या किती आलेली आपली आता? एक्स. ती संख्या किती आलेली आहे? 56. मग 56 गुणेला किती करायचे आता? 3. मग 6 त्रिक 18, 8 हच्चाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. किती आले हे? 168. 8 4 12, 2 हच्चाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 किती झाले? 1500, 5 हच्चाला 1 आणि हे 252. उत्तर किती आलं मग आपलं? 252. आणि अशा प्रश्नात तरी मित्रांनो कोणतीही ट्रिक वगैरेचा विचार करू नका. साधं सोपं जे दिले त्याला बेसिक प्रमाणे बेरीज वजाबाकी करायची. फक्त एवढ्या स्टेप याच्यासाठी वाढल्या तुम्हाला एक एक स्टेप कशी आली हे समजावं, हा माझा उद्देश. नाही तर 2 स्टेप मध्ये याचा गेम वाचला होता. ठीक आहे. 2 स्टेप मध्ये या प्रश्नाचा गेम वाचला पाहिजे, अन्यथा आपला गेम वाचून जाईल. एका संख्येची 7 पट. एक संख्या आली म्हणजे ती एक संख्या काय राहते आपली? एक्स. अशी तुमची एक कोणी आहे का आता? नाही आहे नाही, म्हणून तिला काय मानून घ्यायची? एक्सच मानून घ्यायची. इथे पण तिला काय मानायचं? एक्सच मानायचं. ठीक आहे. मग एक्स मानली कोणाला? तिला म्हणजे कोणाला? त्या संख्येला. रिकामा विचार करायचा नाही. मग एका संख्येची 7 पट, ती एक संख्या आहे आपली एक्स. 7 पट म्हणजेच काय? गुणेला 7 म्हणजे किती झाले ते? 7x. ती एक संख्या तिची 7 पट. समजा 2 म्हणलं, 2ची 7 पट किती? 2 गुणेला 7. बरोबर. तसंच ती एक संख्या आपल्याकडे x आणि x गुणेला 7 व 4 पट म्हणजे x गुणेला 4 व तिची 4 पट यांची काय दिलेली तुम्हाला? बेरीज 66 आहे. काय दिली त्यांची बेरीज तुम्हाला? 66 आहे. आणि याच्यावरून आपल्याला आधी काय काढायची? x ची किंमत काढायची. मग त्यानंतर पुढचा प्रश्नाचा गेम वाचवायचा. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची म्हणजे काय? 7x आणि 4x यांची वजाबाकी किती? काय विचारले मग? त्यांची वजाबाकी किती येईल आपल्याला काढायचं आहे. मग 7x अधिक 4x झाले तुमचे 11x बरोबर झाले आपले 66. आणि x बरोबर किती आले? मग 11 1 11, 11 सक 66. किंवा 66 भागेला काय होतं इथं? 11 आणि 11 1 11, 11 सक 66. x बरोबर काय येईल मग आपले 6. x बरोबर काय येईल मग आपले 6.
बरोबर. मग x बरोबर जर 6 आले तर 7 सकम किती होतील 42 वजा 6 चोक 24 यांची वजाबाकी किती झाली मग 12 तून 4 गेले 8 3 तून 2 गेला 1 किती आली मग वजाबाकी त्यांची 18 किती आली वजाबाकी 18. एकदम सोपा प्रकारचा प्रश्न होता. फक्त तिला काय मानायचं x मानायचं नसली तरी मानायचं आणि उत्तर काढायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न एका संख्येच्या परत ती कोण आली ती संख्या आली. ती संख्या कोण आली x घेऊन आली. ठीक आहे. ती संख्या आली x आली. मग एका संख्येचा एकचित भाग त्या एका संख्येला आपण मानला आपली x जिडी आपलं काही काम नाही आहे तरी कामात येते फक्त x. ठीक आहे. मग त्या संख्येचा 1/3 भाग म्हणजे एखादी संख्या माझ्याकडे आहे तिचा 1/3 भाग म्हणजे काय त्या एकूण संख्येचा भाग किती होता 3 आणि त्याच्यापैकी 1 भाग. बरोबर. ती जी संख्या आहे तिचे एकूण किती भाग पाडले आपण 3 आणि त्या संख्येचा 1 भाग किती तुमचा 120 त्या संख्येचा 1 म्हणजे अपूर्णांकामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो. जर असं लिहिलं असेल समजा हे खाते किती खाते 4 मी यांना असं रंगवलं एका खात्याला पण मला आता हे खातं कसं लिहायचंय अपूर्णांकामध्ये. मग याला कसं लिहेल मी 1/4 कसं लिहिलं मी याला 1/4. मग हे 1/4 का लिहिलं आपण तर या एकूण खात्यांना आपण खाली लिहिलं काय एकूण खाते जे होते त्यांचे किती भाग पाडले ते आपण 4 ते 4 भागांना आपण खाली लिहिलं त्याच्यापैकी रंगवलेला भाग किती आपला 1 रंगवलेला भाग किती 1 मग त्याला आपण वरती लिहिलं. सेम त्याच प्रकारे ती जी आपली एक संख्या होती ती आपली एक संख्या होती x त्या संख्येचे एकूण भाग पाडले ते किती 3 आणि त्याच्यातले एका भागाची किंमत होती 120. त्याच्यातल्या एका भागाची किंमत होती तुमची 120 आणि ते 120 वरून तुम्हाला काढायची ती मग तिन्ही भागांची किंमत किती येईल काय तिन्ही भागांची किंमत किती येईल. बरोबर. मग ते x त्या x चा एक भाग किती तुमचा 120 त्या x चा एक भाग किती तुमचा 120 मग त्या 1 चे 3 भाग किती येतील तुमचे 360 किती येतील 360 आणि त्या काय चाललं तुम्हाला मग ती एकूण संख्या काय आली आपली 360. ही तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगतोय माझ्या पद्धतीने थोडंफार वेगळं करून पहा. ठीक आहे. जे दुनिया करते तेच केलं तर आपल्याला लोक जगू देणार नाही किंवा आपल्याला पोलीस बनवू देणार नाही कारण काय लोक सुद्धा तेच करतात काहीतरी जगा वेगळं करून पहा. ठीक आहे. मग त्या संख्येला आपल्याला काय विचारलं मग 300 त्या आता या 960 किती केले आता 360 एकूण तुकडे केलेले त्यांनी 2/9 किती केलेले एकूण तुकडे केलेले आता 9 आणि त्या 9 तुकड्यामध्ये 2 तुकड्यांची किंमत किती तुम्हाला विचारलेली आहे. मग गुन्हेला काय कराल 2 आणि भागेला 9 कारण का याचे 9 तुकडे करायचे म्हणजे याला 9 भागांमध्ये विभागायचंय. काय करायचंय 9 तुकडे करायचे म्हणजे 9 भागांमध्ये विभागतंय म्हणजे आपल्याला एक भाग भेटेल आणि एक भाग भेटला म्हणजे गुन्हेला 2 करायचे तर आपल्याला काय भेटेल त्याचे 2 भाग भेटतील. काय भेटतील मग त्याचे आपल्याला 2 भाग भेटतील. मित्रांनो मी जे मेथड सांगते तुम्हाला कुठेतरी कठीण वाटू शकते पण ही मेथड जर तुम्हाला कन्सेप्च्युअली समजली ना तर या प्रकारचा कसाही प्रश्न येऊ द्या हो आरामात तुम्ही सोडवणार कारण मी पूर्णपणे कन्सेप्च्युअल या गोष्टीवरच चालतो. कारण ती गोष्ट जर तुम्हाला समजली तर गणित तुमच्यासाठी काही विशेष राहणार नाही. ठीक आहे. मग 360 भागेला 9 9 1 9 9 चोक 36 किती आले मग एक भागाला तुमचा 40चा आणि एक भाग 40 चालला तर 2 भाग किती येतील मग आपले 80 2 भाग किती येतील आपले मग 80 आणि उत्तरही आपलं किती आलं मग 80. ही माझी होती पद्धत पण तुम्हाला सर आम्हाला काही उमजली नाही आम्हाला मेन मेथड सांगा. तुम्हाला मेन मेथड सांगतो. मेन मेथड हे केली तरी काय प्रॉब्लेम नाही. त्या एका संख्येला x मानलं गुन्हेला 1/3 केलं बरोबर किती आलं 120 आणि मग काय आलं 1/3 आलं बरोबर आलं 120 आणि x बरोबर काय आलं मग तुमचं 360 आलं. काय आलं 360 आलं. मग हे जे 360 आलं त्या 360 ची आपल्याला किती विचारलेलं मग 2/3 काय विचारले 2/9 भाग विचारलेला आहे. मग 9 भाग विचारले 9 1 9 9 चोक 36 हे झाले 40 40 गुणिले 2 आले तुमचे 80 किती आले 80 हे झालं तुमचं उत्तर. तुम्हाला जी मेथड योग्य वाटते तिने सोडवा. माझी वाटली तर बरं नाही तर ही वाटली तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा अपूर्णांकामध्ये वरील भाग तुम्हाला दिलेला असतो आणि खालील भागात एकूण भाग असतात त्या दिलेल्या गोष्टीचे. ठीक आहे. कारण याच्यावर जेव्हा कठीण प्रश्न येतील तेव्हा तुम्हाला हीच मेथड यूज करणार जी मी लॉजिकली सांगतोय. बाकी गणितीय पद्धतीने तुम्ही मांडणी गुणाकार करून करू शकता. पुढचा प्रश्न एका संख्येची 7 पट झालेला आहे. ठीक आहे. थोडा आता कन्सेप्च्युअल भागाला जो की तुम्हाला माहिती असायला पाहिजे काय भाग आहे आपण तो बघू. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे बरोबर.
शून्य सर्व पूर्ण संख्येची लहान कुठे होते, सुरुवात कुठून होते, 0 0 1 2 3 4 5. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 2 3 4 5 6. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आणि पूर्णांक संख्यांची सुरुवात कुठून होते मग? सर्वात लहान पूर्णांक संख्या जर विचारली तर कोणती उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. एक प्रश्न तुमच्यासाठी काय, पूर्णांक संख्येचा सर्वात लहान अंक कोणता, याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं. जो टाकेल त्याला मी बरोबर योग्य तो रिप्लाय देईन. ठीक आहे. पूर्णांक संख्या कोणती संख्या आहे, पूर्णांक संख्येची सर्वात लहान संख्या, याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. एक ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. काय, एक ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं शाळेत असताना की एक रिकामी जागा येईल ती पाठ करून घे. कोणती, एक ही संयुक्त ही नाही व मूळ ही नाही. काय, एक ही संख्या संयुक्त ही नाही व मूळ ही नाही. मग ती संयुक्त ही नाही व मूळ ही का नाही, याचं उत्तर आपण आज फाइंड करू. काय, ही संयुक्त ही नाही आणि मूळ ही नाही, याचं उत्तर काय. आता मूळ संख्या कोणत्या संख्या असतात रे, मूळ संख्या अशा संख्या असतात की ज्या संख्येना फक्त एकाने व त्याच संख्येने भाग जातो. कुणाने, एकाने, म्हणजे एक व त्याच संख्येने स्वतः भाग जातो, त्या संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या. म्हणजेच मला सांगा, मूळ संख्यांना कमीत कमी किती विभाजक असतात, विभाजक म्हणजे काय, ज्या अंकाने त्यांना भाग जातो. मग मूळ संख्यांना सर तुम्ही म्हणाल जसं की 5 ही जर मूळ संख्येने 5ला भाग जातो एकाने आणि 5ला भाग जातो 5ने. का तर 5ला भाग जातो एकाने आणि 5ला भाग जातो 5ने, म्हणजे मूळ संख्या बनण्यासाठी सुद्धा तिला 2 लोक सोबत लागतात. 2 लोक सोबत कोण, एक स्वतः ती लागते आणि एक लागतो, जो सगळ्या गावासोबत राहतो. ठीक आहे, जो सगळ्या गावात सोबत राहतो आणि एक तो तिच्या सोबतही राहतो, तिला आपण मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्या कोणती असते, जी 2 सोडून 2पेक्षा जास्त लोकांसोबत फिरते. संयुक्त संख्या कोणती असते तुमची, जिला 2 वर भागत नाही, तिला 2पेक्षा जास्त संख्या लागतात. जिला 2पेक्षा जास्त विभाज्य संख्या लागतात, तिला आपण कोणती संख्या म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. ठीक आहे, तिला आपण कोणती संख्या म्हणतो, बस संयुक्त संख्या असे म्हणतो. मग आपला एकाला एकटा जीव सदाशिव, ना एकाला 2 विभाजक आहे ना एकाला 2पेक्षा जास्त विभाजक आहे. एकाला किती विभाजक आहे, फक्त एकच. एकाला कोणी भाग जातो, एकानेच भाग जातो. कितीने भाग जातो, फक्त एकानेच भाग जातो. म्हणून हा दोन्हींच्याही कंडिशन फुलफिल करतो. का, मूळ बनण्यासाठी त्याला कमीत कमी 2 विभाजक पाहिजे आणि संयुक्त बनण्यासाठी तर 2पेक्षा जास्त विभाजक पाहिजे. ना त्याच्यात 2 आहे ना 2पेक्षा जास्त आहे, फक्त किती आहे, एकच. म्हणून तो मूळही नाही व संयुक्तही नाही. काय, म्हणूनच तो मूळही नाही व संयुक्तही नाही. ठीक आहे, म्हणून सर्वात लहान मूळ संख्या काही कोणत्याच हालतमध्ये कोणत्याच रोगावर येणारी दादा. ठीक आहे, फक्त तू सर्वात लहान काय आहे, विषम संख्या. एक ही काय आहे, सर्वात लहान विषम संख्या आहे. पहिली स्टेटमेंट काय होते आपली, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. बरोबर आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. बरोबर आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही. याच्यामध्ये येते का ती, नाही. नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासून. 1 ही संयुक्त संख्या नाही. बरोबर आहे, ती ना संयुक्त हे ना ती मूळ. त्याच्यानंतर सर्वात लहान संयुक्त संख्या 3 आहे. 3 किती सोबत फिरते रे, 3 किती सोबत फिरते, एका सोबत आणि फक्त 3 सोबत, स्वतः सोबत आणि एका सोबत ते फिरते. पण संयुक्त संख्या असण्यासाठी तिला किती लोकांसोबत फिरणं पडलं पाहिजे, एक तर 3 आहे, 3 आले एका 2पेक्षा जास्त. जसं की समजा 4 किती लोकांसोबत आहे, एका सोबत बी, 2 सोबत बी आणि 4 सोबत बी. किती लोक आहे, 3 लोक आहे. कोणासोबत, 4 सोबत. ठीक आहे, मग ज्याला 2पेक्षा जास्त विभाजक आहे त्याला आपण कोणती संख्या म्हणतो, संयुक्त संख्या. म्हणून 1 ही संयुक्त संख्या आहे का, नाही. म्हणजे ही सुद्धा स्टेटमेंट आपली कशी आहे, चुकीची आहे. काय, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आपली, 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या किती आपली, 4 आहे. 3 आहे का, नाही. म्हणून स्टेटमेंट कोणती बरोबर, फक्त आपली 1 2 आणि 4. कोणती कोणती आहे, 1 2 आणि स्टेटमेंट 4 आपली बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. ठीक आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य ते विधान निवडा. काय म्हणलं गेलेलं आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य ते विधान निवडा. मग आपल्याला इथं काहीतरी गोष्टी या पाठ पाहिजे. या सर्व गोष्टी मित्रांनो कन्सेप्च्युअल भाग आहे. जेव्हा तुम्ही याचं डिटेलमध्ये लेक्चर करसाल, डिटेलमध्ये त्या गोष्टी समजून घ्याल, तेव्हाच तुम्हाला हे प्रश्न चांगल्या प्रकारे एकदम क्लॅरिटीनुसार समजते. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठे होते, 1 2 3 अशा याच्यापासून. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, आपली 1. माझ्या नोट्स मध्ये सर्व आहे.
शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, 100% बरोबर आहे. आणि हे दोनही विधान कसे मापले, बरोबर आहे. विधान 1 व 2 दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती संख्या ही सहमूळ संख्या नाही? सर्वात आधी तर सहमूळ संख्या कोणत्या? सहमूळ म्हणजेच काय? एक मिनिट पेन बरोबर. सहमूळ म्हणजेच अशा ते सहवासी तर आहेत पण त्यांचे मूळ एकमेकांशी कुठेच मोडता नाही. काय? सहवास त्यांचा आहे, जसे की मित्र असतात. मित्र सहवास कायम सोबत राहतात पण त्यांचे मूळ म्हणजेच काय, आजोबा पंजोबा तिरजोबा जे काही आहे त्यांचे एकमेकांशी काही घेणं देणं असतं का? नागच्यांचं नाही. त्यांच्यामध्ये साम्य काही असतं का? नाही. साम्य फक्त एकाच गोष्टीचं असतं, ते म्हणजे काय, त्यांच्या मैत्री या नात्याचं. जसं की प्रत्येक संख्या म्हणजे ज्या ज्या संख्या काय असतील त्यांच्या मूळ संख्या असतील, समजा कोणत्या, मग सहमूळ संख्या असतील, त्या सहमूळ संख्यांचं एकमेकांशी एकाशिवाय कोणीही नसेल. एकाशिवाय म्हणजे मशा संख्या की या दोन्ही संख्यांना कोणत्याच संख्येने कोणत्याच एका संख्येने दोघींना भाग जायला नको. सहमूळ संख्या म्हणजे काय? सहवासातील तर आहेच पण त्यांचं ओळखीचं असं कोणीच नाहीये. ओळखीचं असं कोणीच नाही की असं की म्युच्युअल फ्रेंड. तुम्हाला समजत असेल म्युच्युअल फ्रेंड काय असतो? जसं की मी, माझा मित्र आणि आमचा एक असा मित्र की ज्याच्या आम्ही दोघेही मित्र आहोत. जसं की समजा ए हा बी चा मित्र आहे आणि हा जो सी आहे हा सी ए चा पण मित्र आहे आणि बी चा पण मित्र आहे, म्हणून या दोघींचा म्युच्युअल फ्रेंड कोण आहे? मग सी हा काय यांचा म्युच्युअल फ्रेंड आहे. तसंच मग सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या आपण लक्षात कसं ठेवायचं की त्यांचा म्युच्युअल फ्रेंड एक शिवाय कोणीच राहत नाही. जसं की 6 आणि 8 समजा. आता यांच्या म्युच्युअल फ्रेंड म्हणजे काय? यांना भाग जाणारी सारखी संख्या कोणतीच नको. आता या दोघींना म्हटलं तर एकाने भाग तर जाईनच, एक पाहिजे आपल्याला. दोघींना तरी एक म्युच्युअल फ्रेंड असायला हवा, पण तो पण कोणता? फक्त एकच. पण या दोघींना अजून कोणती भाग जातो रे? दोनाने पण भाग जातो. कोणाला? 6ला आणि 8ला दोनाने सुद्धा भाग जातोय. म्हणून हे यांचं म्युच्युअल फ्रेंड किती झाले? मग एकापेक्षा दोन यांचे म्युच्युअल फ्रेंड झाले. कोण कोण झाला? 2 झाला आणि 1. म्हणून हे सहमूळ संख्या तुमची नाही. आपल्याला म्युच्युअल फ्रेंड किती पाहिजे? फक्त एकच पाहिजे. त्यानंतर पाहू 9 आणि 10. किती झाले? 9 आणि 10. मला सांगा 9 आणि 10ला एकाशिवाय कंबाईनली असा कोणी भाग जातो का? 2 जातो का दोघींना भाग? नाही. 3 पण नाही, 4 पण नाही, 5 पण नाही आणि 6 नाही. खेळ खतम, पैसा हजम. सहमूळ संख्या तुम्हाला 100% समजली याची गॅरंटी मला आहे. ठीक आहे. मग पहा, नाही जाते ना म्हणजे काय आपली मग सहमूळ संख्या आहे. त्याच्यानंतर पहा 5 आणि 27. 5 आणि 27 भाग कितीने जातोय? फक्त एकाने. दोघींना पण कितीने जातो? फक्त एकाने. पण एकापेक्षा अशी दुसरी संख्या सांगा बरं मला कोणती की ज्याने यांना दोघींना भाग जातो? कोणती संख्या भेटणार आहे आपल्याला? नाही. ना 2 ना 3 4 ना 5 काहून जाते? कारण या काय सहमूळ संख्या आहेत. आणि 24 आणि 33 मध्ये सुद्धा एक मिनिट फक्त याच्यामध्ये ऑप्शन चुकीचं आहे, कारण यांना 3 भाग जातोय. पेपरात पुस्तकाचं तुमच्या ऑप्शन चुकीचं 100% असेलच, बरोबर. कारण यांना सुद्धा भाग जात होता 2 म्हणजे या काय तुमच्या सहमूळ संख्या नाही. आणि आपल्याला काय विचारले? खालीलपैकी कोणत्या संख्या या सहमूळ संख्या नाही? आणि हे खालचं तुमचं ऑप्शन चुकीचं आहे. का? कारण इथं पहा 3 पण जातोय भाग आणि इथं पण 3 भाग जातोय, म्हणून या समूळ संख्या आहेत का तुमच्या? नाही. ऑप्शन मध्ये 2 संख्या येत आहेत पण एका ठिकाणी कुठेतरी ऑप्शन मध्ये चुकी आहे. बाकी समूळ संख्या म्हणजे काय? त्या दोन्ही संख्यांना कॉमनली एक सोडून कोणत्याही संख्येने भाग जात नाही. दोन संख्यांची बेरीज 207 आहे. काय? दोन संख्यांची बेरीज 207 आहे आणि जर 207 ला मोठ्या संख्येने भागले, काय मोठ्या संख्येने भागले तर भागाकार येतो 1 व बाकी उरते 7. व भागाकार काय येतो? 1 आणि बाकी उरते 7. एखादा येडाच असेल की ज्याला या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. 207 एक सदिक समजा y तर बेरीज किती त्यांची? 207. आणि 200 ला या 207 ला कितीला? 207 ला जर त्या संख्येने x न भागलं तर बाकी उत्तर किती येतं आपलं? 1 आणि बाकी उरते तुमची 7. मग 201 200 बाकी किती उरते तुमची? 7. म्हणून मोठी संख्या किती झाली आपली? 200 आणि अधिक केले 7. उत्तर आला तुमचं 207. कारण 107 न जर भागलं तर बाकी तुमची जास्त उरते.
बाकी किती उरते आपली जवळपास 100 आपली बाकी उरते. 77 न कोणत्याच रोगावर चालणारी आणि 137 न सुद्धा चालणार नाही. पुढचा प्रश्न पाहू. या प्रश्नामध्ये कोणतंही डोकं चालवायचं नाही. ऑप्शन वरून उत्तर कसं काढायचं आपण ते एका मिनिटात बघू. पेपरामध्ये तर याचं उत्तर कसं काढायचं. शेवटी एक्सच्या जागेवर आपल्याला काहीतरी ठेवायचंय आणि त्यांची सर्वांची बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर किती येणार आहे आपलं 36 येणार आहे. किती येणार आहे 36 येणार आहे. मग एक्सच्या जागेवर या सर्व संख्या ठेवत बेण्यापेक्षा फक्त डोकं चालवायचं विचार करायचा. एक्सच्या जागेवर जर मी 6 ठेवला 6चा वर्ग 36 माझा इथेच बनतोय. पुढे यांची बेरीज केल्यानंतर तर ते 36च्या वरती जाते. म्हणून हे उत्तर येणार आहे तुमचं नाही. 6 उत्तर येणार आहे का नाही का कारण एक्सच्या जागेवर जर 6 ठेवलं 6चा वर्ग किती होता आपला 36 आणि 36 मध्ये परत हे 4 जरी मिळवलं किती होतं आपले 40 आणि उत्तर आपलं सॅटिस्फाय होतं का मग नाही. 9 जर ठेवलं तर 9चा वर्ग किती होतं 81 परत 9 सुद्धा इथं कॅन्सल झाले. मग आता इथं उरले आपले 3 आणि 4 किती उरले 3 आणि 4 दोघींपैकी एकच आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यापैकी पण ट्राय करा 4 ठेवून पहा. 4चा वर्ग 16 अधिक 4 चौक 16 अधिक 4 किती आलं 16 16 32 अधिक 4 बरोबर 36. 3ही ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त विचार करायचा 3 त्रिक 9 4 त्रिक 12 12 9 21 आणि 4 25 उत्तर येतं का आपलं नाही. म्हणून 4 ठेवून लगेच आपलं काम करून घ्यायचं. जेवढं होता होईल तेवढं फास्टली उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक अंक ठेवत बसू नका. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा आली तीच परत कोण एक्स. एक्स कोण आहे आपली तीच संख्या आहे. कोण आहे तीच संख्या. एक संख्या आहे आपली एक्स. एक्स संख्येचा किती भाग 3/4 भाग. किती भाग 3/4 भाग मिळवून त्याचे 4 पट केली. त्या भाग मिळवला एका संख्येचा 3/4 भाग मिळवून समजा आता ही एक संख्या आहे. या एक संख्येमध्ये काय मिळवलं आपण तिची 3/4 पट. कोणाची या संख्येची काय केली मग 3/4 पट म्हणजे ज्याला कसं लिहू आपण मग 3x/4 यांची काय केली बेरीज. या दोघांची काय केली आपण बेरीज आणि त्यांची किती केली 4 पट केली. त्याची किती केली 4 पट. 4 पट म्हणजे काय केला मग त्यांचा गुणाकार केला. काय केला त्यांचा गुणाकार केला आणि त्यांचं उत्तर किती आलं मग 126. उत्तर किती आलं मग त्याचं 126. तर ती संख्या कोणती मग तर ती ओळखा कोण असं आपल्याला विचारलं. काय विचारलं पहिल्यांदा एक संख्या मी घेतली 100 रुपये मी घरून घेतले आणि या 100 रुपयाचेच किती 3/4 100 रुपयाचे 3/4 म्हणजे 100चे 3/4 किती होतील बरं 100चे एकूण 4 तुकडे केले 4 पैकी 3 भाग मग 4 पैकी 3 भाग किती आले आपल्या हातात मग 75 रुपये. म्हणजे घरून 100 रुपये घेतले आणि 100 रुपयाचे 3/4 रुपये म्हणजे किती 75 रुपये मी मित्राकडून घेतले आणि त्या मित्राकडून घेतलेले एकूण पैसे मी मिळवले आणि ते मी शेअर मार्केटमध्ये टाकले. मला त्याचे 4 पट पैसे मिळाले. किती पट पैसे मिळाले 4 पट पैसे मिळाले. तर माझ्याजवळ सुरुवातीला किती पैसे होते बस एवढंच तुम्हाला विचारलेलं बाकी काही विचारलेलं नाही. मग मी पहिल्यांदा 100 रुपये म्हणजे x रुपये घेतले त्या x मध्ये 3x म्हणजे काय त्या x चे 3/4 भाग मी त्याच्यात अजून मिळवला आणि शेअर मार्केटमध्ये टाकल्यावर त्याचे 4 पट झाले आणि त्याचं उत्तर किती आलं मग 126 रुपये माझ्याकडे आले. तर मग सुरुवातीचे रुपये माझ्याकडे किती होते तेवढं मला विचारलेलं आहे. मग इथं तिरकस गुणाकार 4x अधिक 3x भागेला 4 गुणेला 4 बरोबर 126 भागेला 4 गुणेला 4 कटले 4x अधिक 3x झाले तुमचे 7x बरोबर किती झाले तुमचे 126. x बरोबर 126 भागेला 7 कारण हे गुणेला होते इकडे आले भागेला मग 7 1 7 उरले 5 5 वर 6 7 8 56 उत्तर आलं 18. उत्तर आलं आपलं 18. खेळ खतम पैसा हजम. ठीक आहे पुढचं प्रश्न घेऊ. एका उमेदवाराला एका अंकास तो अंक काय मानून घेतला आपण x मानला. जी गोष्ट माहित नाही त्याला डायरेक्टली x मानून घ्या. काय मानून घ्या x मानून घ्या. इथं का होईना कामात येतच 25 ने गुणाकार करण्यास सांगितलं. येडगड होतं विचार. एक उमेदवार होता. उमेदवार शेवटी कसे असतात तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे एका उमेदवाराला एका अंकास 25 ने गुणाकार करण्यास सांगितलं. त्या येडानं काय केलं चुकून 52 ने गुणले.
कितीनं गुणले चुकून, व त्या संख्येला त्याने कितीनं गुणले, 52 गुणले. कितीनं गुणले, 52 गुणले. त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा, अपेक्षित उत्तर काय होतं आपल्याला, x गुणेला 25. अपेक्षित उत्तर किती होतं आपल्याला, x गुणेला 25. उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले. उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा कितीने जास्त आलं तुमचं, 324 ने जास्त आले. तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करण्यास सांगितले होते. मग कोणत्या अंकास गुणाकार सांगितले होते म्हणजेच काय, तो जो x आपण मानला होता त्या x ची किंमत काय हेच त्याला विचारले होते. ठीक आहे. मग काय होतं आपलं, x गुणा त्याने 52 केलं तर अपेक्षित उत्तर होतं आपलं 25x. आणि त्याच्यात अधिक कितीनं शिल्लक आलं उत्तर आपलं, 324 न. कितीनं शिल्लक आलं, 324 न. बस या ठिकाणी तुमचं समीकरण संपलं, उत्तर आलं. ठीक आहे. एका समीकरणावर मग 52x वजा 25x बरोबर 324, वजा बाकी झाली, उत्तर आलं तुमचं 27x बरोबर 324. त्यानंतर काय येईल मग, x बरोबर 324 भागेला 27. 27 एक 27, उरले किती 5, 5 वर 4, 27 दुने 54. x बरोबर किती आले आपले, 27 दुने 54 म्हणजे x बरोबर आले आपले 12. किती आले, 12. आणि आपलं उत्तर सुद्धा किती आलं मग, 12. उत्तर सुद्धा किती आलं आपलं, हे 12 उत्तर आलेलं आहे. तुम्हाला सर्वांना समजलं असेल याची गॅरंटी देतो. ठीक आहे. काय सांगितलं, फक्त एक संख्या होती ती x होती, x ला कितीनं 52 गुणलं, कितीचं गुणा सांगितलं तर येणारा 25 न. मग 25 न गुणलं असतं तर उत्तर आपलं किती आलं असतं, 25 गुणेला x. पण उत्तर त्याने गुणलं कितीने, x गुणेला 52 ने गुणलं आणि उत्तर किती आलं आपलं, अपेक्षित उत्तरापेक्षा 324 ने जास्त आलं. बस हे समीकरण जर जमलं तर हे एका स्टेपचं पुढचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळून त्याची 4 पट केली झालेलं आहे. 49 नंतरची 17वी समसंख्या कोणती. ठीक आहे. सम आणि विषमाचे काय करायचं, 49 अधिक 17 दुने 34 करा, ते तुमचं उत्तर येऊन जाईल. सर्वांना येत असेल या प्रश्नाचं उत्तर, एवढं काही विशेष नाही. ज्या ठिकाणी विशेष आहे त्या ठिकाणी मी घेतोय. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज किती येते, 0. कोणाची बेरीज येते, दोन परिमेय संख्यांची बेरीज किती येते, 0. पहिली गोष्ट तर परिमेय संख्या काय असतात आपल्या, परिमेय संख्या कोणत्या असतात, ज्या संख्यांना आपण p/q म्हणजेच काय, अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो. कोणाच्या, ज्या संख्यांना आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो त्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. मग समजा जर मी पहिली संख्या लिहिली p/q तर याच्यातून काय वजा करावं लागेल, जे मला उत्तर 0 येईल. तुम्ही म्हणाल सर वजा p/q, काय करावं लागेल, p/q. म्हणजेच या दोघी संख्या कशा झाल्या तुमच्या, सममूर्त नाहीच. जोडमूळ कोणत्या होतात, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये, जोडमूळ संख्या कोणत्या येतात, ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. जसं की 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 15 आणि 13 आणि 17 आणि 19, 29 आणि 31, या सर्व जोड्या कशा आहेत तुमच्या, जोडमूळ संख्यांच्या. 1 ते 100 पर्यंत जवळपास 8 तुमच्या काय जोडमूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या काय तुम्हाला माहिती आहे, जी 2पेक्षा जास्त संख्या फिरवते किंवा 2पेक्षा ज्याचे जास्त विभाज्य असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. आणि विरुद्ध संख्या म्हणजे काय, एक तुमची धन संख्या आणि दुसरी तुमची ऋण संख्या. धन 1 आणि ऋण 1 यांचं उत्तर किती येईल तुमचं काय, 0. म्हणून याचं उत्तर काय आपलं विरुद्ध संख्या झालं. पुढचा प्रश्न, एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास. 2 प्रश्न बाकी का, ठीक आहे. एका संख्येत पाहू पुढे, एक संख्या म्हणजेच काय आपली ती आली, ती म्हणजेच कोण, संख्या. रेखावर दुसरा विषय काढू नका. एक संख्या म्हणजे एक आली, त्या संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर किती येतं आपलं, 10 येतं. किती येतं उत्तर, 10 येतं. तर त्याच संख्येत 8 मिळवून, तर त्याच संख्येत 8 मिळवून 7 ने भागल्यास 5 उत्तर येते. तर ती संख्या काय, हे 2 समीकरण द्यापेक्षा एकच समीकरण दिलं असतं तरी आपलं उत्तर आलं असतं. मग x अधिक 3 बरोबर किती झाले, 10 त्रिक 30, किती झाले 30. आणि x बरोबर काय आलं मग, 30 वजा हे धन गेले त्यांना ऋण, 30 वजा 3 किती झाले मग आपले 27. किती झाले 27. हे नेच का आपलं उत्तर आहे. 27 काय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
जर ए व बी हे दोन्ही विषम अंक असतील, काय, जर ए व बी हे दोन्ही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता अंक सम असेल, खालीलपैकी कोणता अंक सम असेल. समजा ए आणि बी आपण मानू 3 आणि 5 किंवा 3 आणि 7, जे तुम्हाला मानायचं असेल ते मानून घ्या. फक्त काय मानायचं, विषम अंक. ए व बी काय तुमचे विषम अंक आहे. ए ला मानलं मी 3 आणि बी ला मानलं मी 5. ए ला मानलं 3 आणि बी ला मानलं 5. यांची बेरीज किती येते, 3 आणि 5 8. ऑप्शन क्रमांक 1. कारण पहा 8 अधिक 1 9, 8 पंचे 5 त्रिक 15, 15 अधिक 2 17. उत्तर येते का, नाही. आणि 15 5 त्रिक 15, तरी उत्तर येत नाही. शेवटी उत्तर काय आपलं, दोन विषम संख्यांची बेरीज किंवा काय येते, समसंख्या येते. हे बाकीचे ऑप्शन पाहायचंच काम नाही जर तुमचं ते पाठ असतं तर. मित्रांनो इथे आजचे प्रश्न संपले. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व चॅनलला सुद्धा आपल्या मित्रांपर्यंत